तर मित्रांनो, आपण चाललो आहे काजूच्या बागेमध्ये. ह्या वर्षीचा हंगामी पीक चालू झालं आहे. जिकडे तिकडे काजूच काजू, सगळ्यांचं काम तेच चालू आहे आणि आपण पण त्यासाठीच चाललो आहे. आम्ही सगळेच चाललो आहे, मी, मम्मी, पप्पा सोडून. ठीक आहे, चला भेटू. बंद केलं आहे ना सगळं, गॅस वगैरे? असं देखील फ्रीज नाही बंद केला. हां नको, फ्रीज नको, फ्रीजची काय गरज नाही. तुम्ही 4 बंद केला. तुझ्या हातात सावकाश. कोणी थांब. तर मित्रांनो, आपला हा मेन रस्ता आहे जो आंबा गावामध्ये जातो. आपल्या पिशव्या घेतलेल्या आहेत आणि नंतर चाललो आहे जांभी काढायला. तो तिचा मुलगा आहे आणि तो विहिरीच्या साईडला येत होता. तिची गाय आहे त्याकडे. त्याची आई तिथपर्यंत आली, इथे आली, तो इकडून आला आणि तिने फन करून वाजवली आणि तो मुलगा पळाला. तो बघा, हे आपली काजूची बाग आहे. इथून पूर्ण अशी खाली आहे मित्रांनो. आणि मी आता टोकावरती आहे. मी मग आवा मम्मी, पोचलीस? मित्रांनो, ही अशी घळण आहे, उतार आहे, तिकडून चढाव आहे. आणि गोष्ट अशी आहे की ओबडधोबड असल्यामुळे पाय टिकवणं मुश्किल आहे. मम्मी कशी आली होती, आपल्याला हेच करायचं आहे. तर मम्मी कशी आली होती आणि मम्मीला आणण्यात खूप वेळ गेला माझा. सॉरी. तर मम्मी आली होती. मम्मी अशा ठिकाणी यायला घाबरते कारण चढण असल्यामुळे भीती वाटते. इथे पाय घसरतात कारण तुम्ही बघू शकता जागा ओबडधोबड आहे. शिवाय ह्यावेळी जे आम्ही ग्रास कटरने रान कापलं होतं त्यामुळे जे गवत होतं ते तसंच राहिलं आणि ते गवत आता सुकलं आहे आणि त्याच्यात पाय ठेवणं मुश्किल झालं आहे कारण पाय घसरतो आहे. काजू बरेच आहेत आणि मी काय केलं आहे तुम्ही बघू शकता. इथे आहेत काजू, तिथे आहेत काजू आणि त्या झाडाखाली आहेत. मी असे काढून ठेवले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ते घ्यायचे आहेत, गोळा करायचे आहेत. त्यानंतर मला व्हिडिओ करता नाही आला कारण मित्रांनो काजू त्यातल्या त्यात खूप आहेत आणि काढणारी माणसं 4 जणं असली तरी यांच्यामध्ये चपळ मी एकटाच आहे. हे सगळं मला कवर करावं लागतं कारण कसं आहे, एकूण 90 जांभी आहेत, 90 काजूची झाडं आहेत. तिकडचा पट्टा झाला का हा पट्टा आहे तसाच राहतो आणि इकडचा झाला का तोपर्यंत त्या मोठ्या होतात. अगदी 3-4 दिवसाचा गॅप जरी ठेवला ना तरी एक झाड पुन्हा भरतं. म्हणून मी आता इथे आलो आहे, तिकडे नजर गेले, ते झाड बघू शकता किती लाल लाल झालं आहे.
म्हणजे त्याच्यावरती काजू किती आहेत ते बघू शकता. हे बघा, ही अशी आत्ताची सिच्युएशन आहे आणि आपली पिशवी तिकडे आहे. हे काजू सगळे इथे पाडून त्यामध्ये भरायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे. आज टाईम होणार आहे मला म्हणून व्हिडिओ करताना आला. पुन्हा 1-2 दिवसांनी येणं होईल माझं. हा पप्पा ही जाम घेऊ तर दे. पाडून ठेवल्यात सगळ्या, मला घ्यायच्या पण आहेत, गोळा पण करायच्या आहेत. मित्रांनो, आजचं वातावरण हे खूप ब्राईट आहे. तुम्हाला सुद्धा हे समजतच असेल, कारण शहरात सुद्धा आजचं वातावरण हे खूप आहेच चांगलं. सोनी, आज तारीख काय आहे? 26. आज तारीख आहे 26 आणि आज मुंबईला सुद्धा वातावरण असंच आहे. अगदी म्हणजे सकाळी उठल्या उठल्या डोळ्यांना त्रास होत होता, इतका ब्राईट खूप. आणि इकडे दोघंजण शेणी गोळा करत आहेत, म्हातारा बाबा ना म्हातारा आजी. आणि इथं धनगरीन बसली आहे. आणि हा आपला क्रिकेटचा ग्राउंड बघा मित्रांनो. किती आजचं वातावरण हे खूपच म्हणजे वेगळं अनोखं आहे. म्हणजे असं वातावरण नव्हतं. आणि मी पण असं ऐकतोय की जे वातावरण इकडे आहे तेच आज शहरात सुद्धा आहे. ठीक आहे, आपल्या काजू काढून झालेत. आता आपण चाललो आहे घरी. ओय ओहो ओहो वा मम्मी, ती पिशवी परत ते शेण गोळा करतेस हे ठीक आहे, पण मॅक्सीवरती शोभत नाही. ओके, चलो चलो. आपण रवाना आपल्या घरी. मशीनला दारात बांध. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर मी गाडी माझी एका ठिकाणी थांबवली आहे आणि मला सतत मागून कसला तरी आवाज येतो ठोकवल्यासारखा. तर जरा मागे वळून बघितलं तर मगाचपासून ही चिमणी त्रास देते. तिचं काय चालू आहे काहीच कळत नाही. तिला आत यायचं आहे का त्या काचेवरती तिने काय बघितलं आहे काहीच कळायला मागत नाही, पण भारी वाटतंय. किंगफिशर सारखी दिसते पंख जेव्हा फडफड होते तेव्हा, पण हा किंगफिशर नाही आहे मित्रांनो. असं तर मित्रांनो, बघू शकता माझ्या मागे किती काजू आहेत. अशी बरीच झाडं भरली आहेत आपली. इथे आहेत, इथे आहेत. खालची आम्ही संपवली आहेत, हे संपवायची आहेत. आणि मी जसं मागाशी म्हटलं की वेळ झाला आहे आणि खरंच वेळ झाला आहे. खूप ऊन लागतं आहे, बघू शकता गावाच्या दारा. आणि आपला रवलू भानू आणि पूर्ण डोंगररांग, सुंदर नजारा आणि आपल्या काजू. ठीक आहे, मला ह्याच्यातून वेळ मिळत नाही दाखवायला. ठीक आहे, भेटू आपण.
मित्रांनो, आपले काजू बरेच काढून झालेत त्यातल्या त्यात, आणि आत्ता आपण ते गोळा करतोय. आणि मी तुम्हाला बोंडू खाऊन दाखवतो की इतके बोंडू काढलेत. तुम्ही पण बघितलाच असाल. काजूच्या फळाला काजूला जे फळ येतं त्याला आपल्याकडे बोंडू म्हणतात. त्याचा आस्वाद घेऊन दाखवतो तुम्हाला. त्याच्या मध्ये मध्ये पडलेले जे बोंडू आहेत त्यांना घेण्यासाठी कसरत करावी लागते. ओके, हे बघा. तर आपण इथे काढलेत, तिथे, आणि त्या झाडाकडे काढलेत बरेच. तर आता आपण ते भरणार आहे. एखाद्या बोंडूचा आस्वाद घेऊन दाखवतो मी तुम्हाला. आपला पहिला स्टँडला लावला. ओके, तर मित्रांनो, ही बाजू असते त्याला चीक असतो आणि हा चीक घशाला लागतो, त्यामुळे हा खायचा नसतो. जो काय रस असतो तो इथून पुढे असतो इथे. आणि काही जण काय करतात, इथे चावा घेतात, रस पिळतात, आणि हा जो बाकीचा आहे तो खातात. आपण त्यापेक्षा हा इथून एवढा खाऊ. मी असं खातो, इथे कट मारतो, रस पिळतो, रस पूर्ण तोंडात घ्यायचा, त्याचा आस्वाद घ्यायचा, आणि मग हे फेकून द्यायचं. आता बघा, हे असं तोंड होतंच, त्यामुळे लाजायचं नाही. तोपर्यंत मजाच येणार नाही याची. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे. जो काय तुम्ही ब्लॉग बघितलात हा काजूच्या संदर्भात होता, आणि जे काय होतं ते मी तुम्हाला दाखवलं आहे. ज्या काय ॲक्टिव्हिटी होतात आपल्यात आणि ज्या झाल्यात त्या या 2 दिवसात. तर ठीक आहे, काजूचा हंगाम सुरुवात झाली आहे. ह्यावर्षी लवकर चालू झालं कारण थंडी जास्त होती. लोकांचं हेच म्हणणं आहे, कारण ह्या टायमाला हळूहळू सुरुवात होते काजू यायला. तर ह्या टायमाला लोकांनी ह्यावेळी काजूच्या गोण्या विकल्यात. म्हणजे ह्यावर्षी हा हंगाम जरा लवकर चालू झाला. आता हळूहळू हा हंगाम संपेल. हे चालूच राहणार आहे जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत, मग पाऊस, आणि मग त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग हा कसा वाटला तुम्हाला. ते अजून नवीन काही असेल. सध्या तरी कंटेंट मला मिळत नाही आहे, पण कंटेंट व्यतिरिक्तसुद्धा मला व्हिडिओ टाकावे लागतील, कारण मला थांबून चालणार नाही. कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मला. भलेही डेली ब्लॉग नसेल, पण आठवड्यातून 2दा किंवा आठवड्यातून 1दा तरी ब्लॉग पडलाच पाहिजे. खूप उशिरा ब्लॉग अपलोड करतो आहे मी. खरं तर 1-2 महिना होऊन गेला, 1.5-2 महिने होऊन गेले आहेत मे बी, आणि मी अपलोड करतो आहे. त्यासाठी मी क्षमा मागतो तुमची, आणि इथून पुढे मी रेग्युलर सातत्याने व्हिडिओ करत राहीन आणि तुमचं मनोरंजन करत राहीन. ठीक आहे.